कल्लापळणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना नामविस्तारीकरण सोहळ्यास व 55 शाखांसह महाराष्ट्रातील अग्रेसर कल्लापळणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमास केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये सहर्ष स्वागत उत्सुक। कल्लापळणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी व कल्लापळणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक इचलकरंजी। कृष्णा नदीवरील शेवटचा बंधारा म्हणजे शिरोळ तालुक्यातल्या राजापूरचा बंधारा। काल मी त्या ठिकाणी जाऊन एक व्हिडिओ जाहीर केलेला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास 125 टीएमसी पाणी वाहून जाताना दिसत होतं। मी हा व्हिडिओ जाहीर केल्यानंतर काही लोकांनी विचारलं की कर्नाटकाला पाणी द्यायला नको काय। मुद्दा हा आहे, कृष्णा लवादानुसार महाराष्ट्राने कर्नाटकाच्या पाण्याची वाटणी ठरलेली आहे आणि त्या पद्धतीनं कर्नाटकच्या वाट्याचं पाणी त्यांना देऊन झालेलं आहे। सध्या या क्षणाला या सीझन मध्ये कृष्णा नदीतून कर्नाटकला पाणी काही आपण देणं लागत नाही आणि पाणी वाटप होत असताना सुद्धा जेव्हा कर्नाटकनं मागणी केलेली असते त्यावेळी जर पाणी सोडलं तरच ते मोजलं जातं। त्यांनी मागणी केलेली नसताना जर का पाणी सोडलं तर ते पाणी मोजलं जात नाही, हे समजून घ्या। सध्या कर्नाटकनं पाणी मागणी केलेली नाही, त्यामुळं हे जे पाणी कर्नाटकला निघालेलं आहे 125 क्युसेक हे फुकट त्यांना मिळालेलं आहे। कृष्णा लवादानुसार आता महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं असलं तरी सुद्धा आता जी काय पाणी अडवण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये 1 लिटर सुद्धा पाणी जास्त आपण अडवू शकत नाही। लवादाचा तो निर्णय आहे, सुप्रीम कोर्टाचा त्याच्यावर शिक्कामोर्तब आहे। हे सारं गणित समजावून घ्या आणि मग ज्याने टीका करायची त्यांनी खुशाल करावा। कृष्णेच्या पाण्याची वाटणी जी आहे ती त्यांचं दिलेलं आहे, राहता राहिलेला आहे तो दूधगंगेतून जाणारं पाणी ते दूधगंगेतून त्यांना त्यांच्या हिश्श्याप्रमाणे मागणी केल्यानंतर जाईलच। मी जो काल मुद्दा उपस्थित केला होता तो हा की सध्या कृष्णा आणि त्याच्या उपनद्यामध्ये ज्या मोठी 2-3 धरणं आहेत त्याची स्थिती अशी आहे की राधानगरी धरणामध्ये सध्या 2.10 टीएमसी पाणी शिल्लक आहे। वारणेच्या चांदोली धरणामध्ये 11.38 टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि काळंबवाडीमध्ये 2.23 टीएमसी पाणी शिल्लक आहे। आणि सध्या पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, भोगावती, वारणा या नद्यावर जे काय कोल्हापूर टाईपचे बंधारे आहेत ते सगळे तुडुंब भरलेले आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की पाण्याचं नीट वापर केलं पाहिजे, याबद्दल आमचं दुमत नाही आहे। परंतु पाऊस पडून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा डोस दिलेला होता, ते खत पाणी दिलं नाही तर सगळं वाया जातं। शिवाय अनेक शेतकऱ्यांनी अडसाली लागण्यासाठी शेतामध्ये ऊसाचं बेणं मांडून ठेवलेलं होतं, ते उन्हामध्ये वाळून चाललेलं आहे आणि अचानक फतवा आला की उद्यापासून पाणी बंद। हे बरोबर नाही। खरं तर सरकारला पाण्याचं नियोजन करायचं होतं, कारण अल निनोचा धोका किंवा दुष्काळाचे चाहूल हे 15 मे नंतर लागलेली होतीच। त्यावेळी टप्प्याटप्प्यानं पाणी का थांबवलं नाही, शेतकऱ्यांना का सावध केलं नाही, जलसंपदा विभागानं एखादं प्रगटीकरण केलेलं होतं का? पाणी जपून वापरा, दिवसातून 2 दिवस पाणी बंद राहील, 5 दिवस पाणी वापरा, असं जर का पाण्याचं रेशनिंग केलं असतं तर आज अचानक खडबडून जागा होऊन जे काय उद्या सकाळपासून पाणी बंद हा जो आदेश काढायला लागला तो काढायला लागला नसता। या गलतानपणाला जबाबदार कोण हे सांगा। अल निनोचा धोका गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं आमच्या कानावर पडतोय। मग त्याला तोंड देण्यासाठी, दुष्काळाला तोंड देण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केली, जलसंपदा विभागानं काय उपाययोजना केली आणि अचानक आदल्या दिवशी
संध्याकाळी फतवा निघतो की उद्या सकाळपासून पाणी बंद. हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. अजूनही पिण्याचं पाणी ऑगस्ट पर्यंत शिल्लक ठेवून सुद्धा आहे ती शेती चांगल्या पद्धतीनं वाचवता येणं सहज शक्य आहे. त्यासाठी फक्त नियोजन करणं गरजेचं आहे. अहो, याने फतवा काढला आणि पाणी बंद केलं. शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये जनावर आहेत, मोठमोठे गोटे आहेत शेतकऱ्यांचे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी वीज घ्यावी लागते, पाणी उपसावं लागतं. ते पाणी आता कुठून आणायचं? तेव्हा असं अचानक एकतर्फी बंद करण्याच्या ऐवजी इथून पुढे बाबा टप्प्याटप्प्यानं दिवसाला 2 तासच वीज मिळेल, त्यातून तुम्ही अत्यावश्यक सेवेसाठी, मग जनावरांच्यासाठी म्हणा किंवा ज्यांनी नर्सरी केल्या आहेत त्या रोपांच्यासाठी म्हणा, त्यातलंच पाणी तुम्ही वापरा असं म्हणता आलं असतं आणि शिल्लक पाण्याचा योग्य पद्धतीनं विनियोग करता आला असता. हे करायला कुठंतरी प्रशासन कमी पडलेलं आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तो उपलब्ध साठा अगदी सप्टेंबर पर्यंत सुद्धा पाऊस नाही पडला तरी वापरता येणं शक्य आहे. आणि मुळामध्ये कृष्णा आणि त्याच्या उपनद्यांमध्ये पाऊस अजिबातच पडत नाही असं 72च्या दुष्काळामध्ये सुद्धा झालेलं नाही. यावर्षी किमान निम्मी धरणं भरतील एवढा तरी पाऊस पडणार आहे की दुष्काळ पडला तरी मग त्या साठवून ठेवलेल्या पाण्याचं भविष्यात कसं नियोजन करायचं ते करता येईल. परंतु आता हा जो काय पोरखेळपणा सुरू केलेला आहे जलसंपदा विभागानं तो ताबडतोब थांबवावा एवढंच माझं म्हणणं आहे. सबस्क्राईब करा